जय गजानन। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणं ज्ञानिनाम् अग्रगण्यं कपिसुकुलनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। जय श्रीराम, जय श्री हनुमान। हरिकीर्तन या पेजवर भगवान श्री हनुमानजींच्या जयंतीच्या निमित्ताने धार्मिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करीत असणाऱ्या या आयोजकांनी आपल्यासारख्या साधू संत सज्जनांच्या सोबत श्री हनुमंत चरित्रावर चिंतन व्यक्त करण्याची ही जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो। भगवान श्री हनुमान हे आम्हा सगळ्यांचं आदर्श दैवत आहे। हनुमानजींची जीवनकथा सांगताना पुराणांनी ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या त्याचा आरंभ स्वर्गामध्ये होतो। स्वर्गामध्ये असणारी पुंजिकस्थला नावाची अप्सरा तिच्या स्वाभाविक अल्लडपणात इकडे तिकडे उड्या मारत असताना तिचा धक्का महर्षींना लागला आणि महर्षींनी तिला शाप दिला, जिकडे तिकडे अनर्गल पद्धतीने उड्या मारणारी तू वानरी हो। हे शाप अत्यंत शांतपणे समजून घेणं आवश्यक आहे। केवळ एका प्राण्याचा विचार नाही तर त्यामध्ये एका मनोवृत्तीचा विचार महत्त्वाचा आहे। म्हणून तिला शाप देताना ते म्हणतात की तू कुठल्याही पद्धतीचा विचार न करताना उड्या मारती आहे, म्हणून तू वानरी हो। याचा अर्थ वानर प्रवृत्तीमधली ही अनर्गलता, वानरी प्रवृत्तीमधली ही असभ्यता याचा विचार तिथे अपेक्षित आहे। आणि मग याच दृष्टीने सगळ्याच प्राणीसृष्टींचा जो विचार आपल्या संस्कृतीमध्ये आलेला आहे त्याचाही शांतपणे विचार या निमित्ताने करण्याची गरज आहे। भगवान श्री हनुमंत वानर होते हे आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे, पण प्रश्न आहे की झाडावर उड्या मारणारे एक सामान्य माकड आणि हनुमानजी हे समान आहेत का? तर त्याचे उत्तर बिलकुल नाही। कारण भगवान हनुमंताचे वर्णन करताना शास्त्रांनी अतुलित बलधाम याचा अर्थ प्रचंड शक्तिसंपन्न, हेमशैलाभदेह ज्ञानिनाम अग्रगण्यम अशा प्रकारचे वर्णन केलेले आहे। झाडावर उड्या मारणाऱ्या वानरांचा म्हणजे सामान्य माकडांचा ज्ञानाशी काय संबंध असतो, पण हनुमंत तर ज्ञानी यांचे अग्रगणी आहेत। त्यामुळे आपल्याला या गोष्टींच्या मागचा जो कथाकारांचा मूळ कथनीय भाग आहे तो पहिले व्यवस्थित समजून घ्यावा लागेल। कशाला म्हणतात वानर? संस्कृत भाषेमध्ये वा हा शब्द संदेहवाचक म्हणून वापरला जातो। जेव्हा हे की ते असे निश्चित सांगता येत नाही तेव्हा मध्ये वा वापरतात। उदाहरणार्थ दिनम वा रात्रम किंवा पापम वा पुण्यम, अर्थात ही गोष्ट पाप आहे की पुण्य आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून वा वापरला। मराठीमध्ये आपण त्याच अर्थाने किंवा हा शब्द वापरतो। मग वानर शब्दामध्ये वाचा अर्थ काय? तर त्याचा विषय समजून घेताना लक्षात घ्यायला पाहिजे की नर या शब्दाच्या मागे तो वा लावलेला आहे। याचा अर्थ ज्यांच्या नरत्वाबद्दल शंका आहे, ज्यांच्या मनुष्यत्वाबद्दल शंका आहे त्यांना वानर असे म्हणतात। कशा अर्थाने ही शंका आहे त्यासाठी रामायणच पाहावे लागेल। झाडावर उड्या मारणारी माकडे नाहीत हे मी या अर्थाने म्हणतो की वानरांचे स्वतःचे राज्य आहे। किष्किंधा ही त्याची राजधानी आहे। आत्यंतिक पराक्रमी असणारा म्हणजे रावणाला पकडून आपल्या घरात नेऊन बांधण्या इतका अद्वितीय बलशाली असणारा वालीसारखा महान राजा त्या राज्याचा राज्यकर्ता आहे। एखाद्या वानरांचे स्वतःचे राज्य असणे, तेथे राजा असणे ही गोष्ट झाडावरच्या माकडांची नाही। किष्किंधेमध्ये राज्य करणाऱ्या वालीला त्याच्या बंधू सुग्रीवाला वानर म्हटले आहे। का म्हटले हे समजून घेणे ही महत्त्वाचे आहे। ज्यावेळी आपण रामायण वाचत जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येते की ज्यावेळी राजा वाली राज्य करत होता
त्यावेळी त्याला एका राक्षसाने आव्हान दिल्यामुळे वाली त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी गेला. त्यावेळी सुग्रीव त्याच्यासोबत आहे. पण गुहेच्या दारावर सगळ्यांना थांबवून वाली एकटाच आतमध्ये गेल्यानंतर प्रदीर्घ काळ वाली बाहेर येत नाही हे पाहिल्यावर शेवटी सुग्रीव गादीवर बसला. त्यावेळी वालीची बायको तारा हिला सुग्रीवाने आपल्याजवळ ठेवून घेतले होते. दुसरीकडे जेव्हा वाली परत आला त्यावेळी परत आलेल्या वालीने सुग्रीवाला हाकलून दिले, पण सुग्रीवाची बायको रुमा त्याने आपल्याजवळ ठेवून घेतली. वेगळ्या शब्दात मोठ्या भावाच्या पत्नीला लहान भाऊ आणि लहान भावाच्या पत्नीला मोठा भाऊ भोगवस्तू म्हणून वापरतो, याला मानवीय सभ्यता म्हणायची का? नेमका हाच विषय आहे. म्हणून त्यांच्या सभ्यतेचा विचार करता, त्यांच्यातल्या चारित्र्याचा विचार करता, त्यांच्यातल्या संस्कारहीनतेचा विचार करता त्यांना वानर असे म्हटलेले आहे. मग नर प्रवृत्ती कोणती? तर त्याचेही उत्तर आपल्याला रामायणातच पाहायला मिळते. याच सुग्रीवाने ज्यावेळी देवी सीतेने दिलेले सर्व दागिने भगवान रामचंद्रांना दाखवले, त्यावेळी भगवान रामचंद्र ते लक्ष्मणाच्या समोर ठेवतात आणि विचारतात, हे दागिने सीतेचेच ना रे? त्यावेळी लक्ष्मण म्हणतात, नाहम जानामि केयूरम नाहम जानामि कुंडले नूपुरे त्वभिजानामि नित्यम पादाभिवंदनात. अर्थात दादा, मी आईच्या डोक्यावरचे हातातले दागिने निश्चित नाही सांगू शकत, पण पायातले पैंजण मात्र निश्चित वहिनींचेच आहेत, कारण मी रोज पाया पडत होतो. याला मानवी स्वभाव म्हणतात, याला मानवी संस्कार आणि मानवी प्रवृत्ती म्हणतात. ही प्रवृत्ती स्थापन करणे हा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून किष्किंधेचे राज्य जिंकल्यानंतर भगवान रामचंद्रांनी ते अयोध्येशी जोडले नाही, तर वालीसारख्या अपप्रवृत्तींचा विनाश करून तिथे त्याचाच भाऊ असणाऱ्या, पण नंतर मानवी स्वभावानुसार मानवी संस्कृतीनुसार आचरण करणाऱ्या सुग्रीवाला त्या गादीवर राज्याभिषेक केला. त्या सुग्रीवाचे सचिव आहेत भगवान हनुमंत. हनुमंतांच्या जीवनामध्ये 3 टप्पे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात. पहिल्या टप्प्यामध्ये सुग्रीवाचे सचिव या स्वरूपामध्ये हनुमंत आपल्यासमोर येतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये भगवान रामचंद्रांच्या संपूर्ण दिव्य कार्याचे कार्याध्यक्ष स्वरूपात हनुमंत आपल्यासमोर येतात. आणि तिसरा हनुमानजींच्या जीवनाचा आजपर्यंत प्रचलित असलेला विषय म्हणजे भगवान रामचंद्रांचे अद्वितीय सेवक असणारे हनुमंत. पहिला टप्पा आहे सुग्रीवाचे सचिव. लक्षात घ्या, ज्यावेळी भगवान रामचंद्रांना भेटण्याकरता भगवान हनुमंत वेश बदलून येतात, त्यावेळी त्यांनी रामचंद्रांना पहिल्यांदा नाना प्रकारचे प्रश्न विचारले आहेत. रामचंद्रांवर देखील अविश्वास दाखवलेला आहे आणि त्यांची पूर्ण खात्री पटल्यानंतर मगच त्यांना सुग्रीवाकडे नेलेले आहे. याचा अर्थ जोपर्यंत ते सुग्रीव सचिव भूमिकेत आहेत, तोपर्यंत ते रामचंद्रांवर देखील अविश्वास दाखवत आहेत. ही त्यांची राजनिष्ठा अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भगवान रामचंद्रांना ज्यावेळा संपूर्ण परिस्थिती कळली, त्यांनी वालीला मारले, सुग्रीवाला गादीवर बसवले, त्यावेळी सुग्रीवाने भगवान रामचंद्रांच्या पत्नीच्या शोधाकरता ज्या वेगवेगळ्या 4 चमू तयार केल्या, त्यातल्या दक्षिण दिशेला जाणाऱ्या चमूचे नेतृत्व अंगदाच्या सोबत हनुमंतांकडे देण्यात आलेले आहे. त्या चमूत हनुमंतांना ठेवण्याचे महत्त्वाचे कारणच आहे की जटायूने सांगितले असल्यामुळे आणि स्वतः सुग्रीवाने दक्षिणेकडे रावण तिला घेऊन जात असलेला पाहिले असल्यामुळे दक्षिणेला सीतेचा शोध घेणे अधिक उपयोगी आहे हे माहिती असल्यामुळे सगळे महत्त्वाचे लोक त्या चमूत ठेवलेले आहेत. बाकी 3 चमू तर भगवान रामचंद्रांच्या सांगण्यावरून, सुग्रीवाच्या सांगण्यावरून शोधाकरता निघाल्या. पण एकटे हनुमंत भगवान रामचंद्रांच्या जवळ आले आणि त्यांनी भगवान रामचंद्रांना शांतपणे प्रश्न विचारला, आई, सीतेचा शोध घ्यायचा आहे, पण ती दिसते कशी? आम्ही तिला ओळखणार कसे? दुसरी गोष्ट, मी तुमच्याकडून आलो आहे याच्यावर तिचा विश्वास कसा बसेल? हे सगळे
आत्यंतिक बौद्धिसंपन्न अशा प्रकारचे हनुमंताचे प्रश्न समजून घेण्यासारखे आहेत. भगवान रामचंद्रांनी त्यांना सीतेचे वर्णन करून सांगितले. माझ्याकडून आला हे दाखवायकरता हातातली अंगठी दिली. हनुमंत म्हणतात, नाही, अशा अनेक अंगठ्या निर्माण करू शकता. अशी एखादी गोष्ट सांगा की जी फक्त तुम्हाला आणि देवी सीतेलाच माहिती असेल. भगवान रामचंद्रांनी जयंत नावाच्या इंद्राच्या मुलाने काकरूपात केलेला देवी सीतेच्या मांडीवरचा व्रण त्यांना सांगितला. किती आत्यंतिक विश्वसनीय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे, लक्षात घ्या. पतिपत्नींच्या एकांतातील गोष्ट भगवान रामचंद्र त्यांना शांतपणे सांगतायत. त्या गोष्टीला घेऊन भगवान हनुमंत लंकेपर्यंत पोचले. लंकेत जाऊन पोचल्यानंतर त्यांनी पहिलं काम काही केलं असेल तर ते बिभीषणाला भेटलेत. सगळीकडे शोधत जात आहेत. शोधत जात जात त्यांच्या एका घरात लक्ष गेलं. त्या घराच्या समोर गाईच्या शेणाने सारवलेलं होतं. गोपद्म रेखाटलेले होते. तुळशी वृंदावन होतं. घरावर भगवा ध्वज फडकत होता. दारासमोर तोरण लावलेलं होतं. घरातून श्रीराम जयराम जय जयरामचा ध्वनी येत होता. भगवान हनुमंत म्हणतात, हा आपल्या गटाचा माणूस आहे, याला पहिले भेटले पाहिजे. बिभीषणाला भेटून बिभीषणाच्या द्वारे हनुमंतांनी संपूर्ण लंकेची रचना समजून घेतली. मग ते शांतपणे अशोक वाटिकेत गेले. देवी सीतेला भेटले इत्यादी इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण देवी सीतेला नुसते भेटून तिचा निरोप घेऊन वापस येणे एवढेच खरे तर सांगितलेले कार्य होते. जर कोणी इतर सांकाम्या माणूस असता तर त्यांनी हे कार्य केले या आनंदात परत आला असता. पण हनुमानजी बुद्धिमत्ताम वरिष्ठम आहेत. त्यांनी पुढच्या अनेक गोष्टी करायचे ठरवले. त्यांनी आपल्याला स्वतःला रावणाच्या समोर जाता यावे यासाठी अशोक वाटिकेचा विध्वंस केला. रावणाचा अक्षय कुमार नावाचा मुलगा मारला. मेघनादानी त्यांच्यावर टाकलेल्या ब्रह्मास्त्राला आदर देण्याकरता ते स्वतः पकडले गेले. रावणाच्या समोर जाऊन उभे राहिले. रावण पाहिला नव्हे, रावणाच्या समोर स्वतःचे रूप दाखवले. त्याच्या शेपटीला आग लावण्याचा विषय आला आणि हनुमानजींनी त्या लावलेल्या आगीच्या माध्यमातून जवळजवळ सर्व लंकेचे दहन केले. ही घटना सामान्य नाही आहे. आलेला एक वानर आपल्याच माध्यमातून आपणच लावलेल्या शेपटीच्या आगीच्या द्वारे आपली लंका उद्ध्वस्त करू शकतो, ही भीती रावणाच्या मनात घालण्याचे अद्वितीय कार्य हनुमंतांनी केले. दुसरी गोष्ट, तोपर्यंत रावणाच्या सगळ्या प्रजेच्या डोक्यामध्ये ही गोष्ट म्हणजे सीतेला पळवून आणणे ही गोष्ट रावणाची वैयक्तिक गोष्ट आहे, आपण कशाला त्यात लक्ष घालायचे हीच भूमिका होती. सगळी लंका जळाल्यानंतर पहिल्यांदा जनतेच्या मनामध्ये हा विषय आला की राजाचे पाप हे राजाचे एकट्याचे नसते, त्याचा परिणाम जनतेला भोगावा लागतो आणि आपला राजा आपल्या सगळ्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. हा विषय संपूर्ण लंकावासींच्या डोक्यात टाकणे ही भगवान हनुमंतांची अद्वितीय लीला आहे. ती लीला केली. भगवान हनुमंत परत आले. भगवान रामचंद्रांना सोबत घेतलं. सोबत घेतल्यानंतर पुन्हा सगळेजण लंकेमध्ये जाऊन पोहोचले. अद्वितीय पराक्रम केलेला आहे. हनुमंतांच्या पराक्रमाच्या कथा आपल्यापैकी सगळ्यांनी बालपणापासून ऐकत आलेले आहोत. प्रश्न महत्त्वाचा तो नाही आहे की हनुमानजी कशा पद्धतीने पराक्रम करतात, हनुमंत कशा पद्धतीने अद्वितीय अशा प्रकारची शक्ती वापरतात, अलौकिक अशा प्रकारच्या बुद्धीच्या माध्यमातून विविध आलेल्या संकटांना दूर कसे करतात, त्यासाठी त्यांची अद्वितीय गती अद्वितीय शक्ती कशी उपयोग करतात, ह्या असंख्य गोष्टी त्यांच्या ठिकाणी आहेत, निश्चित आहेत. पण हनुमंताचे खरे वैभव तिथे नाही. असे पराक्रम करणारे अनेक लोक आजपर्यंत जगात होऊन गेले. भीमपराक्रमी लोक झाले. पण या सगळ्यांची आपण मंदिरं उभारत नाही. त्या सगळ्यांना आपण आराध्य दैवत रूपात त्यांची उपासना करीत नाही. मग हनुमंताचे वैशिष्ट्य काय आहे? हनुमंताचे वैशिष्ट्य लंकेमध्ये असणाऱ्या पराक्रमात नाही. तो पराक्रम अद्वितीयच आहे. पण तो पराक्रम अद्वितीय असला तरी मी आपल्याला मुद्दाम सांगतो
की माझ्यासाठी भगवान हनुमंत जर खऱ्या अर्थाने काही उपास्य दैवत म्हणून असतील तर ते लंकेतल्या पराक्रमाच्या भरोशावर नाही, तर लंकेतून परत आल्यानंतर भगवान रामचंद्र गादीवर बसतात त्यावेळी हनुमंताची जी रचना आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. वास्तविक प्रत्येक वेळी भगवान हनुमंतांनीच सगळा पराक्रम केलेला आहे. मग तो लक्ष्मणाला लागलेला शक्तिबाण असो, त्याच्याकरता आणलेली संजीवनी असो, किंवा त्यापूर्वी सुषेण वैद्याला उचलून घेऊन येणे असो, किंवा नागपाशामध्ये भगवान रामचंद्र अडकले असताना गरुडाला घेऊन येऊन त्या नागपाशावर केलेले परिमार्जन असो, किंवा अहिरावण महिरावणांच्या माध्यमातून भगवान रामचंद्रांचे आणि लक्ष्मणांचे पारिपत्य झाल्यानंतर आणि त्यांना उचलून घेऊन गेल्यानंतर तिथे जाऊन पराक्रम करून रामलक्ष्मणांना सोडून आणण्याची दिव्य लीला असो, या सगळ्याच गोष्टीत भगवान हनुमंतांनी अद्वितीय पराक्रम दाखवला आहे हे निश्चित आहे. पण कदाचित हनुमंताच्या ऐवजी दुसरा कोणी देखील हा पराक्रम दाखवूच शकला नसता असेही नाही हे लक्षात घ्या. कारण तसाच अद्वितीय पराक्रम अंगदाने देखील केलेला आपल्याला पाहायला मिळतो. रावणाच्या सभेमध्ये पाय उभा ठेवून अंगद रावणाला ललकारतो, ती घटना आपण सगळ्यांनी वाचलेली आहे. पराक्रमाचा विषय महत्त्वाचा नाही. मला आपल्याला ज्या गोष्टीकडे लक्ष वेधायचे आहे ती गोष्ट आहे अयोध्येत परत आल्यानंतरची. भगवान रामचंद्र गादीवर आरूढ झाले, रामराज्याची स्थापना झाली आणि मग आलेल्या सगळ्यांचा सत्कार करण्याचा विषय सुरू झाला. प्रत्येकाचा सत्कार होतोय. स्वाभाविक राजपदावर असणाऱ्या बिभीषणांचा, किष्किंधा नरेश असणाऱ्या सुग्रीवांचा आरंभी सत्कार झाला. ही गोष्टसुद्धा मजेदार समजून घेण्यासारखी आहे. भगवान रामचंद्रांनी 3 राज्य जिंकले. किष्किंधेचे राज्य जिंकले, त्यानंतर लंकेचे राज्य जिंकले, पाताळात गेले तेव्हा पाताळाचे राज्य जिंकले. पण यापैकी कोणतेही राज्य भगवान रामचंद्रांनी हस्तगत केले नाही. बसल्या बसल्या विचार करा, आजच्या काळात समजा ही घटना घडली असती, असे 3 राज्य रामांनी जिंकले असते तर गमतीने मी सांगतो, पण सहज लक्षात घ्या असे घडले असते की नसते. अशी 3 राज्ये जिंकलेले भगवान रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या तिघांना 3 राज्य वाटून मोकळे झाले असते की नसते. सामान्य जगात असंच होत असतं, पण भगवान रामचंद्र तसं करत नाही आहेत. कारण रामचंद्रांनी केलेला पराक्रम, रामचंद्रांनी लंकेवर केलेले आक्रमण हे भूगोल व्याप्ती करता नाही आहे, हे राज्य बळकावण्यासाठी नाही आहे, कोणावर केलेल्या आक्रमणासाठी नाही आहे, तर आमच्या अस्मितेला स्पर्श करणाऱ्या रावणाला नष्ट करून तिथे धर्माचे राज्य स्थापन करण्यासाठी आहे. आणि म्हणून भगवान रामचंद्र लंकेत पाय ठेवण्याच्या आधी बिभीषणाचा अभिषेक करतात भारताच्याच भूमीमध्ये. तिथे हनुमंतांनी आणलेल्या लिंगाचे पूजन केल्यानंतर, भगवान रामेश्वराचे पूजन केल्यानंतर बिभीषणाचा राज्याभिषेक आधी झालेला आहे आणि मग लंकेवर आक्रमण झालेले आहे. अर्थात अशा पद्धतीत भगवान रामचंद्रांनी बिभीषणाला आणि किष्किंधेमध्ये सुग्रीवाला राज्य दिले असल्यामुळे आधी त्यांचा सत्कार झाला. मग एकेका ज्येष्ठ श्रेष्ठ अशा महावीरांचा सत्कार होऊ लागला. युवराज अंगदाचा सत्कार झाला, जांबुवंतांचा सत्कार झाला, ज्यांच्या अद्वितीय कौशल्याच्या माध्यमातून सेतू बांधल्या गेला त्या नलनीलांचा सत्कार झाला. मी आपल्याला आरंभी जे सांगितले की ही झाडावर उड्या मारणारी माकडे नाहीत, त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे नलनील आहेत. या नल आणि नील या 2 अद्वितीय वानरांनी म्हणजे वानर कुलयुक्तांनी समुद्रावर बांधलेला सेतू आज लक्षावधी वर्षानंतर सुद्धा टिकून आहे. इतकी अद्वितीय अशा प्रकारची स्थापत्यविद्या ज्यांच्याजवळ आहे त्यांना माकड कसे म्हणावे? आणि जर ते खरंच माकड असतील तर त्यानंतर आपण विकसित झालो आहे का याचाही शांतपणे विचार नको का करायला? असो, मला सांगायची महत्त्वाची गोष्ट, या प्रत्येकाचा सत्कार सुरू आहे आणि देवी सीता अत्यंत चुळबुळ करतीये. भगवान रामचंद्र तिला विचारतात, प्रियतमे काय झाले? तू अशी व्यथित का आहेस? उदास का आहेस? चंचल का आहेस? देवी सीता स्वाभाविक म्हणते,
प्रभू, सगळ्यांचा सत्कार होतोय, आनंदाची गोष्ट आहे, पण ज्याच्यामुळे हे सर्व झाले त्या हनुमंताचा सत्कार कधी? त्यांचा सत्कार सगळ्यात पहिले व्हायला हवा. जणू काही आपल्याला काही माहीतच नाही असा शांत आव आणणाऱ्या भगवान रामचंद्रांनी सांगितले, त्याचा मी काय सत्कार करणार, पण पाहिजे असेल तर तू सत्कार करू शकते. पुढचा महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळी देवी सीतेने भगवान हनुमंतांचा सत्कार करण्याचा विचार डोक्यात आणला त्यावेळी हनुमंताला शोधावे लागले. हे वाक्य अत्यंतिक महत्त्वाचे आहे. संपूर्ण रामराज्याची उभारणी ज्या माणसाच्या पराक्रमाच्या भरोशावर झाली, सत्काराच्या वेळी त्या हनुमंतांना शोधावे लागते. कारण सत्काराच्या वेळी हनुमंत समोर येत नाहीत. कार्यकर्ता हा नेमका कसा असावा याचे अद्वितीय उदाहरण भगवान हनुमंतांनी स्वतःच्या कृतीतून घालून दिलेले आहे. मी कार्यकर्ता आहे, रामचंद्रांचा सेवक आहे, रामाचा दास आहे. राम कार्य करेपर्यंत माझा पराक्रम आहे. एकदा रामराज्य स्थापन झाले की त्यातून माझा काय स्वार्थ प्राप्त होईल किंवा त्यातून मला काय मिळेल याचा विचार न करता हनुमंत शांतपणे एका बाजूला बसून श्रीराम जय राम जय जय रामचा जप करतात. हे हनुमंतांचे खरे वैभव आहे. या वैभवाला भगवान रामचंद्र जाणतात आणि म्हणून ते सांगतात की मी त्याचा सत्कार करू शकत नाही. पण देवी सीतेला राहवले नाही. देवी सीतेने भगवान हनुमंतांना बोलावून आणले. त्यांच्या समोर पुढची कथा आपल्याला सगळ्यांना ऐकून माहिती आहे. देवी सीतामाईने आपल्या गळ्यातल्या पृथ्वी मोलाचा कंठा त्यांना दिला. त्यांनी एक एक मोती फोडून पाहिला आणि आतमध्ये राम नाही म्हणून फेकून दिला. भगवान हनुमंतांची ही कृती सामान्य नाही आहे. इथे पृथ्वी मोलाचा दागिना न समजण्या इतके ते बुद्धिहीन नाही आहेत. देवी सीतेने दिलेला दागिना असेल तर त्याचा असा अपमानही ते करणार नाही आहेत. पण लक्षात घ्या, हा भगवान हनुमंत आपल्या कृतीतून सांगतायत की ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट माझ्यासाठी मूल्यहीन आहे. मग भलेही बाकीच्यांसाठी ती पृथ्वी मोलाची असो, जीवनामधलं रामतत्व जपून ठेवण्याची त्यांची जी वृत्ती, ती वृत्ती त्या कथेतून येते. प्रत्यक्ष रामायणात नसलेला पण एका कीर्तनकार प्रवचनकारांनी सहज म्हणून या कथेचा जो उत्तरार्ध सांगितला, म्हणजे त्याला वाढवून जे सांगितलं, तो एक विषय सहज आपल्यासमोर ठेवतो. ही संपूर्ण कथा घडली. त्यानंतर लोकांनी विचारले, हनुमंता, सगळ्या गोष्टीत राम शोधतो, तुझ्यात राम आहे का? मग आपल्याला कथा माहिती आहे. हनुमानजींनी छाती फाडून दाखवली आणि हृदयस्थ रामाचे दर्शन घडविले. कीर्तनकारांनी त्या कथेला पुढे चालवत एक मजेदार गोष्ट सांगितली. ते कीर्तनकार म्हणाले, एका वानराने हनुमंतांना हळूच प्रश्न विचारला, हनुमंता, तुझ्या आतमध्ये राम गेले कसे? त्याचा प्रश्न बाळबोध असला तरी उत्तर आपल्या कामाचे आहे म्हणून ती कथा महत्त्वाची आहे. त्याने प्रश्न विचारला, हनुमंता, तुझ्या आतमध्ये राम गेले कसे? हनुमंतांनी शांतपणे उत्तर दिले, जागा होती म्हणून. किती मजेदार उत्तर आहे. आतमध्ये जागा असली पाहिजे, हृदयात स्थान असले पाहिजे, भगवान तेव्हाच विराजित होतील. आम्ही आमच्या हृदयात जर काम क्रोधाचा सगळा पसारा भरलेला असेल तर एका बाजूला काम आणि दुसऱ्या बाजूला राम कसे बसतील याचा विचार आपल्याला केला पाहिजे. संपूर्ण पराक्रम करूनसुद्धा कोणतीही कामना मनामध्ये न ठेवता रामचंद्रांची केवळ सेवा करणे या भूमिकेतून हनुमंत काम करतात. म्हणून त्यांचे काम ही कामना राहत नाही आणि काम नसल्यामुळे आतमध्ये राम बसू शकतो. हनुमंतांच्या जीवनातून आम्हाला नेमके हे सूत्र समजून घ्यायला पाहिजे, तरच आम्हाला हनुमान जयंती खऱ्या अर्थाने सफल झाली अशी म्हणता येईल. अशा पद्धतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने भगवान रामचंद्रांचे सेवक होण्याचा परिपूर्ण प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा. यासाठी खरं तर हे प्रयोजन आहे. अर्थात आपण असे करतो का हेही स्वतःला शांतपणे विचारा. आपण मुखाने तर म्हणत असतो की मी रामाचा दास आहे, पण गंमत लक्षात घ्या, मी रामाचा दास आहे हे म्हणत असणारा तुमच्या माझ्यासारखा सामान्य जीव आपले एखादे काम अडले की भगवंता तू माझे एवढे काम कर असे रामालाच सुनवतो. मग मला सांगा, जर मी त्याचा दास आहे तर त्याची कामे मी करायची की माझी कामे त्याला सांगायची?
पण आपण आपली कामे भगवंताला सांगतो आणि तोंडाने मात्र मी भगवंताचा दास आहे असे म्हणत राहतो. भगवान हनुमंताचे जीवन समजून घेताना आपल्या आणि त्यांच्या जीवनातील हा विरोधाभास समजून घेतला पाहिजे. आणि मी रामाचा दास आहे याचा अर्थ रामाचे कार्य करण्यासाठी माझ्या संपूर्ण क्षमतांचा उपयोग मी केला पाहिजे. मग भगवान रामचंद्र प्रकट होतात.